एकदाच घुसतो महादेव दिसतो. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी चाललोय मेडिकल कॉलेजला. जरा रिपोर्टचं काम होतं, म्हणजे आपल्याला रिपोर्ट घ्यायला जायचं होतं. मग प्रणव व्हायला गाडीवरती घेतलं ना आपण गेलो आडगावला. थोडीशी डॉक्टरांसोबत चर्चा करून आपण तिकडनं रिपोर्ट घेऊन निघालो. कॉलेजच्या बाहेर आपण जातच होतो तर तेवढ्यात आपल्याला आपले स्वप्नील दादा भेटला. आणि आपल्याला खूप दिवसातून भेटला होता. म्हणजे ते पोरग मेडिकल कॉलेजला राहतं तरी आपल्याला भेटत नाही. त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारून मेडिकल कॉलेजला बाय बाय केलं आणि तिकडनं आपण निघालो डीमार्टला. प्रणव दादांना थोडीशी शॉपिंग करायची होती, त्याच्यासाठी आपला अचानक प्लॅन ठरला आणि आपण गेलो डीमार्टला. म्हणजे आमच्यासारखा मूर्खपणा करू नका. डीमार्टला गेले तर पहिले बॅग घेऊन जा, म्हणजे त्या बॅग मध्ये काहीतरी वस्तू टाकून आणता येते. आमचे बघा किती हाल झाले. म्हणजे कसं तरी त्या वस्तू आम्ही जॅकेट मध्ये टाकून तिकडनं निघालो. म्हणजे घ्यायचं काहीच नव्हतं, पण मग कसं आहे आता ऑफर वगैरे होतं तिकडे आणि बाय वन गेट वन फ्री पण होतं. रूम वरती आलो तर संध्याकाळी पोरांचा प्लॅन झाला. तुमच्या भावाला जायची इच्छा नव्हतीच, कारण की तुमच्या भाऊ याच्या आधी पण एकदा जाऊन आलाय त्या ठिकाणी. ठीक आहे, पोरं एवढं फोर्स करताय म्हटल्यावर जावंच लागतंय. तिकडे गेल्यानंतर हे बघितलं, म्हणजे डायरेक्ट अंगाला काटा आला होता नाही का. म्हणजे ते कोण होतं ते आपल्याला पण माहित नव्हतं, पण मग त्यांच्या अंगात देवी आली होती असं म्हणत होते. हा मेन तर सांगायचंच राहिलं, आपण आलोय कालिके मातेला. म्हणजे याच्या आधी पण आपण एकदा आलो होतो. तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर एकदा जाऊन नक्की बघा. म्हणजे पोरांसोबत यात्रेला जायची मजा आहे ना, ती फॅमिली सोबत नाही यार. म्हणजे इतकी मजाक मस्ती चालू राहते ना. ब्लॉग मध्ये मी फक्त मुखदर्शन दिलं होतं आपल्या कालिका मातेचं. तर यावेळेस मी देतोय तुम्हाला डायरेक्ट आपल्या आई माऊलींचे पादुका दर्शन. आणि दर्शन वगैरे घेऊन आम्ही तिकडनं बाहेर निघालो. ही गर्दी तुम्ही बघू शकता. मध्ये खरी मजा राहते या चिमुकल्यांची. त्यात ते डॉन तर डायरेक्ट वाघावरती बसून चप्पल खाली काढत होते. मग या मास्टर शेफचं कुकिंग बघून आम्ही तिकडनं पाळण्यांकडे गेलो. आणि लहान असताना कोणी कोणी याच्यामध्ये उड्या मारलाय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मग फायनली आम्ही 4 पाळणे फिरून एका पाळण्यामध्ये जायचं फिक्स केलं. आणि त्यात आमचा एक डरपोक कार्यकर्ता होता, तो म्हणजे आमचा आदित्य. म्हणजे त्या पोराला आम्ही 4 टाइम ओढून आणलं होतं तरी ते पोरग मध्ये येत नव्हतं. मग थोडासा तिकिटांचा झोलमोल करून आम्ही तिकडनं एंट्री केली. त्यात पण आमचे पोरं त्या काकांना सांगत होते की अजून जोरात फिरवा पाळणा. त्यात मला भेटले आपले ध्रुव दादा. 4 दिन की है जवानी, एकदाच घुसतो महादेव दिसतो. आणि आपले ध्रुव दादा म्हणजे एकदम रॉयल माणूस. म्हणजे दादा आपल्याला पहिल्यांदाच भेटले होते, पण मग डायरेक्ट छोट्या भावासारखं आपल्याला मानत होते ते. त्यांचे केक वाक सोबतचे किस्से ऐकून आम्ही तिकडनं निघालो. आणि तुमच्या भावाला तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर पहिले फॉलो करा यार. हा, तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांच्या सोबत तुम्ही कालिका यात्रेला जाणार होता. त्यानंतर ध्रुव दादांना बाय बाय करून आपण आपल्या पोरांमध्ये आलो. इकडे बघतो तर ओम्याचा आणि प्राण्याचा डान्स चालू होता. थोडीशी यात्रा वगैरे फिरून आपण आपल्या रूम वरती परत आलो. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.